Hello friends, welcome to our channel Galaxy Tutorial. I hope you are enjoying study in the lockdown period. Okay friends, in the last lectures we have studied about the electronic configuration of the periods and electronic configuration of the groups. Okay friends, I hope you are really enjoying it and you are understanding, and I am again requesting you, please subscribe our channel and support us. And if you have any complaints, so please mention in the comment box, and please like and share our channel. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी दुसरा घटक या ठिकाणी बघणार आहोत, जो की आहे पिरियडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असा घटक आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. जी काही आपली आवर्त सारणी आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, तिचा आवर्ती कल कशा स्वरूपाचा आहे या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग सुरू करूया. बघा, when the properties of element in a group or period of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. बघा, ज्यावेळेस आपण या ठिकाणी काय करतो की ग्रुप किंवा जे काही पिरियड असतील, आवर्त आणि जे काही गण असणार आहे त्यांच्यामधील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जर आपण या ठिकाणी काय केली, तुलना केली, जे काही आवर्तामधील व गणामधील जे मूलद्रव्य आहे त्यांची एकमेकांशी जर आपण या ठिकाणी तुलना जर या ठिकाणी केली, तर आपल्याला या ठिकाणी त्यांच्यात होत जाणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता, काही सर्टन रेग्युलॅरिटी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये या ठिकाणी दिसून येते. आणि यालाच आपण या ठिकाणी म्हणत असतो पिरियडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीचा म्हणजे आवर्ती कल या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. आता बघा, या इयत्तेमध्ये इन द स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियडिक ट्रेंड्स इन ओनली 3 प्रॉपर्टीज. जो काही आवर्ती कल आहे हा आपण 3 गुणधर्माद्वारे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या इयत्तामध्ये फक्त आपण 3च गुणधर्म बघणार आहोत. पुढील जे आहे ते तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये त्या ठिकाणी असणारच आहेत. पण जो काही ट्रेंड आहे, पिरियडिक ट्रेंड जो आहे, आपण 3 घटकांवर या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिला त्या ठिकाणी आहे व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजेच काय, संयोजा. त्यानंतर ॲटॉमिक साईज, अणु आकार, आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, धातू आणि अधातू गुणधर्म. कशाचे, तर मूलद्रव्यांचे. ठीक आहे. तर या 3 घटकांवर आपण आवर्ती कल कशा स्वरूपाचा आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपला पॉईंट या ठिकाणी आहे तो म्हणजे व्हॅलेन्सी. कोणता, व्हॅलेन्सी या ठिकाणी आहे. ओके. बघा, you have learned in the previous standard that the valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom. बघा, मागील इयत्तेमध्ये या ठिकाणी तुम्ही शिकलेला आहात काय, तर बघा, जे काही मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. तर बघा, संयुजा कवच, संयुजा इलेक्ट्रॉन काय असतं हे मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेलं आहे. परत आज या ठिकाणी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजून सांगणार आहे. बघा, आता संयुजा कवच म्हणजे काय, तर व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना ज्यावेळेस तुम्ही शेल्स काढतात, तर कुठल्याही मूलद्रव्याचे ज्यावेळेस तुम्ही शेल काढत असाल, कितीही शेल जर त्या ठिकाणी तुम्ही काढत असाल, तर त्याची जी काही सगळ्यात बाह्यतम कक्षा असेल ती कक्षा म्हणजे किंवा तो कवच म्हणजे काय असतो, संयुजा कवच किंवा व्हॅलेन्स शेल. त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मग त्या व्हॅलेन्स शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. अगदी आणि अतिशय सोपं. ओके मित्रांनो. बघा, मग जी काही व्हॅलेन्सी जी काही आहे, मग ही तुमच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनवर त्या ठिकाणी ठरत असते. मीन्स या ठिकाणी तुम्हाला व्हॅलेन्सी समजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे. ओके मित्रांनो. चला तर मग आपण दोन्ही गोष्टी आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघूया. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॉट इज द व्हॅलेन्सी. ओके. ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा, मग आता आपण सगळ्यात पहिले शिकणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय शिकणार आहोत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कशा स्वरूपाचं असतं हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत.
ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे आपल्याला या ठिकाणी काय समजतं, तर आउटरमोस्ट शेलमध्ये या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आहेत, मीन्स बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून त्या ठिकाणी समजत असतं. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणजे नेमकं काय, की एक स्ट्रक्चरल अरेंजमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन इन द शेल्स. ओके. कवचांमध्ये केलेली इलेक्ट्रॉनची जी काही रचनात्मक मांडणी आहे ते म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असतं. मग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मूलद्रव्यांचा ॲटमिक नंबर माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या इयत्तेमध्ये जवळपास 20पर्यंत ॲटमिक 1 ते 20 जेवढेही मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची नावं आणि त्यांचे ॲटमिक नंबर्स एवढं जरी या ठिकाणी या इयत्तेमध्ये माहीत असेल तरी खूप 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 तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भर पडेल. आणि बाकीचं जे आहे तर तुम्ही ते हळूहळू एक प्लॅन करून रोजचे 3 मूलद्रव्ये जरी आणि त्यांचे ॲटमिक नंबर जरी तुम्ही या ठिकाणी पाठ केले तरी या ठिकाणी एक 10-15 दिवसामध्ये किंवा एक महिनाभरामध्ये तुमचे सगळे मूलद्रव्ये त्या ठिकाणी काय होतील, जवळपास क्लिअर होतील. ठीक आहे. रोजचे 3 मूलद्रव्ये करा, त्यांचे ॲटमिक नंबर करा, खूप सोपं आहे. ठीक आहे. पण या इयत्तेमध्ये तुम्हाला खरं तर जे 18 मूलद्रव्ये जे आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पण तरीही फॉर आवर बेस्ट नॉलेज दॅट इज इम्पॉर्टंट की तुम्ही 20पर्यंत केले तरी चालतात. ठीक आहे. बघा, मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही कसं ठरवणार हे आपल्याला आता बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा, आता सपोज ऑफ दॅट मी एक मूलद्रव्य तुमच्यासमोर या ठिकाणी घेतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी घेतो या ठिकाणी फॉस्फरस. काय घेतो आहे? फॉस्फरस. ओके. आता हा जो फॉस्फरस आहे ह्या फॉस्फरसचा ॲटमिक नंबर जो आहे हा आहे 15. किती आहे? 15. ओके. मग आता याचा ॲटमिक नंबर जो आहे हा किती आहे? 15 या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला करायचं आहे तर ते मी करेल या स्वरूपात के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल. आता प्रत्येक शेलची कॅपॅसिटी किती आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. जर सूत्र विसरले असतील तर परत मी तुम्हाला सूत्र या ठिकाणी सांगतो. कोणत्या शेलची कॅपॅसिटी किती आहे हे सूत्रानुसार आपल्याला कळतं. दॅट इज द 2n². हे सूत्र आपल्यासमोर आहे. या सूत्रानुसार आपण त्याची कॅपॅसिटी, प्रत्येक शेलची कॅपॅसिटी त्या ठिकाणी ठरवू शकतो की त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बसतील. n इज द नंबर ऑफ शेल म्हणजे त्या कवचाची संख्या. याची संख्या किती आहे? हा कितव्या नंबरचा आहे? 1, 2, 3, 4 या स्वरूपात तुम्ही या सूत्रामध्ये ठेवून या ठिकाणी प्रत्येक शेलची कॅपॅसिटी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. चला बघू आपण फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना आपल्याला माहिती आहे की के शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी जी आहे ही 2 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची आहे. बरोबर आहे. मग 2 इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी फिल केले. त्यानंतर माझ्याकडे 15 इलेक्ट्रॉन टोटल आहेत. त्यापैकी मी 2 खर्च केले, अजून माझ्याकडे उरले 13. एलची जी काही कॅपॅसिटी आहे ही किती आहे? 8 इलेक्ट्रॉनची. म्हणून मी दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिल त्या ठिकाणी करणार. आता टोटल किती झाले? 10 इलेक्ट्रॉन. ओके. आणि आपल्याकडं या ठिकाणी टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत 15. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी माझ्याकडं आता किती उरलेलं असली तर 5. ओके. हे झालं मित्रांनो तुमचं फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. अजून एखादं उदाहरण आपण बघूया. चला बघा, या ठिकाणी मी आता या ठिकाणी उदाहरण घेतो जसं की कॅल्शियम. काय घेतो मी? कॅल्शियम, Ca. कॅल्शियमचा ॲटमिक नंबर जो आहे तो आहे 20. किती आहे? 20. ओके. तर आता या कॅल्शियमचं मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी काढायचं आहे. ओके. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मला या ठिकाणी काढायचं असेल तर बघा, आता के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल ह्या काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. मी डायरेक्टली लिहितो. ठीक आहे. बघा, पहिल्या कक्षेमध्ये या ठिकाणी मी लिहिणार 2 इलेक्ट्रॉन. ओके. कारण केची कॅपॅसिटी ही 2 इलेक्ट्रॉनचीच आहे. नंतर एल शेलमध्ये असतील माझे 8 इलेक्ट्रॉन. ओके. कारण एलची कॅपॅसिटी ही 8 इलेक्ट्रॉनचीच आहे. आता येतो एम शेल, त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बसतात. पण आपल्याकडे किती शिल्लक आहेत? 10. किती शिल्लक आहेत? 10 इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिल्लक आहे. पण
एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण पूर्णपणे 10 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लिहू शकत नाही. म्हणून मग मी काय करणार, का लिहू शकत नाही, कारण प्रत्येक शेलच्या परत सबशेल्स त्या ठिकाणी पडतात. तो पार्ट तुम्हाला पुढच्या इयत्तामध्ये शिकायला आहेच. पण या ठिकाणी बघा, याचं जे काही फोड आहे मी अशा स्वरूपाचे करेल 8 आणि 2. बघा, तर हे झालं कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, असं कुठल्याही मूलद्रव्याचं तुम्ही त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी काढू शकतात. प्रयत्न करा, खूप सोपं आहे. हवं तर मी अजून एक उदाहरण घेतो. या ठिकाणी बघा, मी आता काढतो या ठिकाणी निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10. ओके, बघ आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला या ठिकाणी काढायचं आहे. तर बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला काढायचं आहे. तर पहिल्या शेलमध्ये मी या ठिकाणी घेणार 2 इलेक्ट्रॉन. का? कारण केची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. आणि नंतर मी घेणार 8 इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, निऑनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे 2 8. ओके, आता या ठिकाणी बघा, हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे तुम्हाला चांगल्यापैकी आता कळालं असेल अशी अपेक्षा करतो. आपण पुढचा पॉईंट घेऊया आता, व्हॅलेन्सी. काय घेऊया? व्हॅलेन्सी या ठिकाणी आपण बघूया. ओके मित्रांनो, बघा आता व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर संयोजा मीन्स द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. की म्हणजे एखादा जो काही मूलद्रव्यातील जो अणू आहे किंवा एखादा मूलद्रव्य जो आहे हा दुसऱ्या मूलद्रव्याशी ज्यावेळेस भागीदारी करेल की आपले इलेक्ट्रॉन त्याला देऊन टाकेल, म्हणजे संयोग पावण्याच्या क्षमतेला या ठिकाणी आपण काय म्हणतो, संयोजा. ओके, मग आता व्हॅलेन्सी तुम्ही कशी ठरवणार, हा पण मित्रांनो खूप सोपा पॉईंट आहे. जसं की तुम्ही आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी शिकले, त्या आधारे आपल्याला व्हॅलेन्सी शिकायचं आहे. व्हॅलेन्सी शिकण्यासाठी मी परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा घटक तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी व्हॅलेन्सी सांगू शकतात. ओके मित्रांनो, बघा आता आपण परत 20 जे काही ॲटॉमिक नंबर 20 आहे त्याच्यामधलंच एक कोणतं तरी उदाहरण घेऊया आणि त्यावरून त्याची व्हॅलेन्सी आपण डिसाईड करूया. ओके, आता या ठिकाणी बघा, मी उदाहरण म्हणून या ठिकाणी घेतो, समजा या ठिकाणी कार्बन. काय घेतो आहे? कार्बन या ठिकाणी मी आता घेणार आहे उदाहरण. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. किती आहे? 6. मग यावरून आपल्याला काय करायचं आहे, बघा आता याची व्हॅलेन्सी काढायची. कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर बघा या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस आता कार्बनची व्हॅलेन्सी मला जर डिटरमाइन करायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढावं लागेल. तर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशा स्वरूपानं काढणार, तर बघा 2 4 हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता लक्षात घ्या मित्रांनो, याची जी काही व्हॅलेन्स शेल आहे मीन्स जी काही शेवटची कक्षा आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सो देअर आर टोटल 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही पॉली एक्सक्लुजन वगैरे हे जे काही गोष्टी पुढच्या इयत्तेत बघणार, तर त्यांच्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी कळतं की कुठल्याही मूलद्रव्याचं जे काही अष्टक आहे हे पूर्ण असेल तर तो स्टेबल मीन्स कुठलाही मूलद्रव्य काय करतो की त्याचं नियरेस्ट जो काही काय असेल जो काही इनर्ट गॅस असेल, सो त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतो. आता इनर्ट गॅस म्हणजे काय, की राजवायू. ज्यावेळेस आपण बघितलं होतं की जो गण 18 आहे आपला, हा पूर्णपणे कशाचा आहे, तर इनर्ट गॅसचा, राजवायूंचा त्या ठिकाणी तो ग्रुप आहे. त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी बघा, जो आपला कार्बन आहे, कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याला अष्टक जर पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी याला काय करता येतं, 4 इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी बघा, ज्याही मूलद्रव्याचे 4 इलेक्ट्रॉन एवढी जी काही व्हॅलन्सी जर त्या ठिकाणी त्याची असेल तर या ठिकाणी तो आपले 4 इलेक्ट्रॉन देऊही शकतो आणि 4 इलेक्ट्रॉन घेऊही शकतो. ओके, पण इन शॉर्टमध्ये 4 इलेक्ट्रॉन द्यायचे जरी असेल किंवा 4 इलेक्ट्रॉन घ्यायचे जरी असेल तरी त्याला या ठिकाणी मीन्स 4 त्याची व्हॅलन्सी जी आहे ही आपल्याला जर डिटरमाइन करायचं असेल तर या ठिकाणी परत लक्षात घ्या, तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4. ओके, कारण याला अष्टक पूर्ण करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे तो 4 इलेक्ट्रॉन देत असेल किंवा 4 इलेक्ट्रॉन घेतही असेल तर या ठिकाणी तो त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅलन्सी 4 ही ठरवता येते. ओके, चला आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊया. बघा, दुसरं उदाहरण मी या ठिकाणी घेतो सोडियम. काय घेतो, सोडियम या ठिकाणी घेतो. बघा, सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे हा किती आहे, 11.
चला याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढूया. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 281. बघा परत लक्षात घ्या, व्हॅलेन्सी म्हणजे काय की कंबायनिंग कॅपॅसिटी आहे. ओके, मीन्स आता या ठिकाणी बघा की याच्या शेवटच्या कक्षेमध्ये मीन्स व्हॅलन्स शेलमध्ये जी काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, फक्त 1 आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी कुणीही व्यक्ती असू द्या त्याच्याजवळचं तो जास्त पैसे तुम्हाला त्या ठिकाणी देणार नाही, कारण त्यालासुद्धा त्या पैशाचं काम असेल ऑब्वियसली. ओके, पण या ठिकाणी बघा की मूलद्रव्य काय करतो, एकतर देऊन किंवा घेऊन स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. त्याला कसं परवडतो त्यानुसार तो हे करत असतो. आता सोडियमला या ठिकाणी काय आहे की बघा दुसऱ्या मूलद्रव्याकडून 7 इलेक्ट्रॉन घेणं हे थोडंसं अवघड आहे. त्यामुळे मग सोडियम काय करतो, या ठिकाणी आपल्याजवळचा जो एक मूलद्रव्य जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्याकडचा किंवा एक जो काही इलेक्ट्रॉन आहे हा काय करतो, देऊन टाकतो. काय करतो या ठिकाणी देऊन टाकतो, हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. राईट, बघा मग एक इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे फायनली काय बनणार आहे आपल्याकडं, तर बघा तर फायनली हे आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनेल 28. म्हणजे आता हा स्टेबल त्या ठिकाणी बनला. आता याने काय केलं की हा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकला. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी सोडियमची व्हॅलेन्सी किती झाली मग 1. किती झाली 1 झाली. ठीक आहे मित्रांनो, जरी तुम्हाला अजूनही कळत नसेल तर एक सोपी आयडिया आपल्याकडे अजून आहे. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे जर तुम्हाला कळलं असेल तर ही ट्रिक तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की कुठल्या मूलद्रव्याची व्हॅलेन्सी ही किती असेल. ओके, तर बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या प्लीज. याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी काढून ठेवा, हा तुम्हाला खूप कामात येणार आहे कुठल्याही मूलद्रव्याची व्हॅलेन्सी तुम्हाला ठरवायची असेल तर. आता बघा एखादा जसं आत्ता आपण सोडियमचं उदाहरण बघितलं होतं, तर सोडियमच्या बाह्यतम आता हे जे काही मी तुमच्यासमोर इथं जे काही सिरियल नंबर लिहिणार आहेत तर ते इन शॉर्टमध्ये तुमचे असणार आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या, मग ते कुठल्याही मूलद्रव्याची असू द्या. ओके, तर बघा 1 2, त्यानंतर बघा 3 4. ओके मित्रांनो, सॉरी थोडंसं पेन काम करत नाही आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. सॉरी फॉर माय इनकन्व्हिनियन्स. बघा मग ज्यावेळेस त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढेही इलेक्ट्रॉन असतील तेवढ्या इलेक्ट्रॉनची संख्या मी या ठिकाणी लिहितो आहे. यापैकी म्हणजे हे तुम्हाला केव्हा कळेल, ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं शिकलेले असाल. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येत असेल तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला त्या ठिकाणी कळतील. आणि हे जे काही मी आता लिहितो आहे हे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्याच. ओके, 4, त्यानंतर 5 6 7 आणि हे आहे 8. ओके, बघा मित्रांनो आता या ठिकाणी तुमच्या बाह्यतम कवचामध्ये मीन्स जे काही संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या मी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. ठीक आहे, म्हणजे ही एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक मी या ठिकाणी सांगतो आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा, याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे कुठल्याही मूलद्रव्याची व्हॅलेन्सी काढण्यासाठी. ओके, आता बघा जर कोणताही मूलद्रव्य जसं आत्ता सोडियम होता तर त्याच्या बाह्यतम कवचामध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल तर त्या मूलद्रव्याची व्हॅलेन्सीसुद्धा एकच असेल. जर एखादं मूलद्रव्य आहे त्याच्या बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची जी काही संयोजा आहे ही सुद्धा 2च त्या ठिकाणी असणार आहे, व्हॅलेन्सी 2च असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर जर त्याच्या बाह्यतम कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील तर या ठिकाणी त्याची व्हॅलेन्सीसुद्धा 3च असेल. ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची व्हॅलेन्सीसुद्धा 4च असेल. जसं उदाहरण आपण कार्बनचं घेतलं होतं. बघा त्यानंतर आता इथं बघा इथं थोडंसं चेंजेस आहे. ठीक आहे, बघा आता ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला 5 देणं परवडत नाही पण 3 घेणं परवडतं. म्हणून जर तुमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 5 असेल तर अशा मूलद्रव्याची व्हॅलेन्सी 3 असेल. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जर 6 असेल तर त्याची व्हॅलेन्सी 2 असेल. मीन्स त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज पडते हे तुम्ही त्या ठिकाणी समजू शकतात. जर मूलद्रव्याची जे काही संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या जर 7 असेल तर त्याची व्हॅलेन्सी किती असणार 1. आणि जर 8 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलेन्सी असणार 0. का, कारण ऑलरेडी त्याचं अष्टक पूर्ण आहे त्यामुळे त्याला शेअरिंग करण्याची गरज नाही. ओके मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता व्हॅलेन्सी हा पॉईंट क्लिअर झाला असेल. माझी तुम्हाला पुन्हा कळकळीची विनंती आहे की प्लीज हा जो बॉक्स या ठिकाणी आहे प्लीज याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट त्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्त डोक्याला त्रास करून घेण्याची गरज पडणार नाही.
लक्षात घ्या, इकडची जी काही सगळे जे काही संख्या ज्या आहेत, तर हे काय आहे तुमचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या. ठीक आहे मित्रांनो. आणि इकडून जे काही आपण काढलेलं आहे, तर ती आहे तुमची त्या मूलद्रव्याची व्हॅलेन्सी. ओके मित्रांनो, हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल अशी मी अपेक्षा करतो. आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. ओके मित्रांनो, व्हॅलेन्सी कशी ठरवतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे हे तुम्ही आता शिकलेले आहात. परत आपण याच्यावर आता डिस्कशन करणार नाही आहोत. ठीक आहे. मग जो आवर्ती कल आहे हा आपण 3 जे काही पॉईंट्स आहे त्या आधारे समजून घेणार आहोत. एक आहे व्हॅलेन्सी, दुसरा आहे ॲटॉमिक साईज आणि दुसरा आहे मेटल अँड नॉन मेटल कॅरेक्टर्स. ओके. त्यापैकी व्हॅलेन्सी आपण बघितला होता की परत हा पॉईंट आपण क्लिअर करूया की यू हॅव लर्न इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट द व्हॅलेन्सी ऑफ ॲन इलेमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम. म्हणजे मग कुठल्याही मूलद्रव्याचे संयोजन जर तुम्हाला ठरवायचे असेल तर त्या मूलद्रव्याच्या अणूच्या शेवटच्या कक्षेतील म्हणजेच आउटरमोस्ट शेल जे आहे बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या ठिकाणी व्हॅलेन्सी ठरवलं जाते. हे आत्ता आपण या ठिकाणी बघितलं. ओके मित्रांनो. तर या पॉईंटच्या आधारे तुम्हाला खाली काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मित्रांनो की हे जे काही प्रश्न आहे हे आता तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत. का सोडवायचे आहेत? कारण तुम्ही आता वेल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्लस व्हॅलेन्सी कशी काढतात हे तुम्ही आता शिकलेले आहात. ओके. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही करा. जर याच्यामध्ये सोडवताना जर तुम्हाला काही अडचण आली तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. तुम्हाला त्याच्यावर मी नक्कीच त्या ठिकाणी हेल्प करेल. आता या ठिकाणी बघा की आपल्याला काही एक एम्प्टी बॉक्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ओके. आता या एम्प्टी बॉक्सवर आपल्याला काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतील. इथं तुम्हाला व्हॅलेन्सीच्या पॉईंट खाली काही प्रश्न दिलेले या आधारे ते तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. बघा त्यानंतर आपला पुढचा ट्रेंड जो आहे, आवर्ती कल जो आहे तो आहे ॲटॉमिक साईज. ठीक आहे मित्रांनो. अणु आकारमान. तर बघा यामध्ये काय सांगितले की यू हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड द साईज और व्हॅल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. आता बघा पाठाच्या सुरुवातीलाच आपण अशाच काही प्रश्नामध्ये सुद्धा या ठिकाणी विच इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द मॉलिक्यूल असा काहीतरी प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितला होता. ठीक आहे. तर त्याचं उदाहरण काय होतं की ॲटम. ठीक आहे. असू द्या. बघा पुढं, यू हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट द साईज और व्हॅल्यूम इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. या ठिकाणी बघा की आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. काय की आकारमान. बरोबर आहे. आता कुठलाही द्रव्य जो असेल त्याला काहीतरी व्हॅल्यूम किंवा साईज त्या ठिकाणी असणारच आहे. ठीक आहे. बघा पुढं की आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग आता बघा की हे जे अणूचं आकारमान आहे तर हे कसं डेमॉन्स्ट्रेट करतात. तर बघा पुढं, द साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. तर अणूचा जो आकार आहे हा त्याच्या त्रिज्येवरनं त्या ठिकाणी ठरवल्या जातो. आता त्रिज्या म्हणजे काय, हे गणिताची जी संकल्पना आहे ही ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की रेडियस म्हणजे नेमकं काय असतं. ठीक आहे. की आता यामध्ये मग कुठल्याही अणूचं जे काही आकारमान आहे हे कसं ठरवलं जातं, तर हे त्याच्या त्रिज्येनं त्या ठिकाणी ठरवल्या जातं. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत असली पाहिजे. मग ही त्रिज्या डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी की आपण नॅनोमीटरपेक्षाही एक मेजरिंग मीटर त्या ठिकाणी आहे, दॅट इज द पिकोमीटर, हे एकक त्या ठिकाणी वापरल्या जातं. ओके. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की जे काही रेडियस आहे इट इज एक्सप्रेस्ड इन द युनिट पिकोमीटर विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षाही जे छोटं एक मीटर आहे दॅट इज द पिकोमीटर, त्यानुसार अणूची त्रिज्या त्या ठिकाणी दाखवतात. आता बघा की आपल्याला सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडिया आर गिवन हिअर. आता काही मूलद्रव्य आहेत आणि त्या अणूची त्रिज्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. बघा ऑक्सिजन आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, निऑन आहे, बेरिलियम आहे, लिथियम आहे. अशा काही मूलद्रव्यांची आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, ॲटॉमिक रेडिया त्या ठिकाणी दिलेला आहे, मीन्स अणुत्रिज्या त्या ठिकाणी दिलेली आहेत. ठीक आहे. आता यावर आधारित सुद्धा तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी दिलेत. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. बघा
बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द पिरियड्स टू विच द अबोव एलिमेंट्स बिलॉंग. आता बघा यांचं म्हणणं काय की आधुनिक आवर्ती सारणी तुम्हाला बघायची आहे आणि हे मूलद्रव्य कुठल्या आवर्तामध्ये आहेत. बघा नीट लक्ष द्या. काय म्हणतोय मी, गण शब्द वापरतो की आवर्त हे लक्षात घ्या. ठीक आहे, कारण त्यावर आपलं पुढचं एक्सप्लेनेशन खूप डिपेंड आहे. बघा मी फक्त तुम्हाला प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देणार आहे. बाकी प्रश्न तुम्हाला सोडवायचे, कारण खूप सोपं आहे हे पण काहीही अवघड नाही. ठीक आहे, खूप अतिशय सोपे प्रश्न आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो की यामध्येही अडचणी आल्या तर मी आहेच. प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा, तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. ओके, मग यामध्ये बघा की तुम्हाला जी काही आपली आधुनिक आवर्त सारणी आहे ती बघायची आणि त्यावरून ठरवायचे की हे जे काही मूलद्रव्य आहेत यांचा आवर्त तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर एवढं मी तुम्हाला सांगतो की इट बिलॉंग्स टू द सेकंड पिरियड, दुसऱ्या आवर्तामधील हे मूलद्रव्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा अरेंज द अबो एलिमेंट इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटमिक रेडिया. तर वरील मूलद्रव्य जे आहेत हे तुम्हाला उतरत्या कशामध्ये लावायचे, अणुत्रिज्येमध्ये लावायचे आहेत. म्हणजे इथं तुम्हाला काय केलं आहे, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, त्यानंतर नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम असे काही मूलद्रव्य तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, यांना उतरत्या क्रमात तुम्हाला लावायचे. म्हणजे लिथियम पहिले येणार, मग बेरिलियम, मग नायट्रोजन, कार्बन, बोरॉन आणि मग येणार तुमचा ऑक्सिजन. ठीक आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघा, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. तर यांचं काय म्हणणं आहे की हा जो पॅटर्न आहे जो तुम्ही आत्ता मांडला उतरत्या क्रमाने, तर हा तुमचा दुसऱ्या आवर्ताशी जुळतो का, असा प्रश्न आहे. तर हो, ऑब्वियसली. ठीक आहे, बाकीचे प्रश्न तुम्ही मित्रांनो सोडवा, अतिशय खूप सोपे आहेत. चला आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. तर नेमकं आता या आवर्तामध्ये नेमकं आपल्याला काय दिसलं की जसंही आता लिथियम हा आपला तिसऱ्या अणुअंकाचा मूलद्रव्य आहे, नंतर चौथा बेरिलियम, मग या ठिकाणी पाचवा या ठिकाणी काय आहे, बोरॉन आहे, नंतर सहावा कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असे तुम्हाला या ठिकाणी हे मूलद्रव्य आहेत. तर यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा की यू विल फाइंड दॅट द ॲटमिक रेडियस. आता हे खूप लक्षात घ्या मित्रांनो. आता आपण आवर्ताबद्दल या ठिकाणी काहीतरी शिकणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे विशेष लक्ष द्या. आपण आवर्ती कल या ठिकाणी बघतो आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. आता पुढचं की ॲटमिक साईज जो आहे, अणूचा आकारमान, यावरून आवर्तिकल कसा समजला जातो हे आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, यू विल फाइंड दॅट द ॲटमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड. मग कुठलाही पिरियड असू द्या, मीन्स कुठलाही आवर्त असू द्या, ज्यावेळेस तुम्ही त्या आवर्तामध्ये काय होणार, लेफ्ट टू राईट जाणार, डावीकडून उजवीकडे ज्यावेळेस तुम्ही त्या आवर्तामध्ये जाणार, तर जो ॲटमिक रेडियस आहे हा तुम्हाला कमी कमी झालेला दिसतो. अणुत्रिज्या जी आहे, काय आहे, ॲटमिक रेडियस जो आहे, अणुत्रिज्या ही तुम्हाला डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी झालेली दिसते. मग असं का होतं, व्हॉट इज द परफेक्ट रिझन बिहाइंड इट. मग याच्यामागचं कारण काय की बाबा ज्यावेळेस आपण डावीकडून कुठल्याही आवर्तामध्ये एखाद्या डावीकडून ज्यावेळेस उजवीकडे जातो, तर जे ॲटमिक रेडियस आहे, अणुत्रिज्या जी आहे, मीन्स डिस्टन्स जे काही अंतर आहे, तर हे या ठिकाणी कमी कमी होत जातं. मग असं का होतं, तर बघा याच्यामागचं जे काही कारण आहे बघू आपण काय आता. ठीक आहे, पुढं द रिझन बिहाइंड धिस इज ॲज फॉलोज. मग याच्यामागचं कारण काय ते खालील प्रकार आहे. बघा नीट ऐका, शांततेत बघू आपण. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू द राईट विदिन द पिरियड. म्हणजे एखाद्या विशिष्ट ज्यावेळेस आपण आवर्तामध्ये काय होईल, डावीकडून उजवीकडे ज्यावेळेस जाऊ, तर काय होतं, द ॲटमिक नंबर आपण बघितलं आहे बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं की जसं आपण म्हणजे जे काही आपलं स्ट्रक्चर होतं, मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर होतं, त्यामध्ये आपण हा पॉईंट क्लिअर केला होता की जे काही आपले सगळे मूलद्रव्य आहेत हे चढत्या अणुअंकानुसार त्या ठिकाणी लावलेले आहेत. ठीक आहे, मग तसं आवर्तामध्ये काय होतं की जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो, तर त्या ठिकाणी जो तुमचा ॲटमिक नंबर आहे, काय आहे, ॲटमिक नंबर जो आहे, अणुअंक जो आहे, हा अणुअंक काय होतो, ॲटमिक नंबर जो आहे हा 1/1 एक एकने त्या ठिकाणी काय होत जातो, इन्क्रीज होत जातो, वाढत जातो. म्हणजेच एक एकने वाढत गेला तर काय होतं की आपल्याला माहिती आहे की अणूचं जो काही केंद्रक असेल, काय असेल,
ॲटम जो आहे ॲटमच्या केंद्रकामध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या त्या ठिकाणी असते. प्रोटॉन इज पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे, त्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. म्हणजेच मग या ठिकाणी काय होईल की एक ॲटमिक नंबर जर त्या ठिकाणी 1ने वाढला तर ऑब्व्हियसली त्या अणूच्या केंद्रकामध्ये एक प्रोटॉनची संख्या त्या ठिकाणी वाढेल, म्हणजे एक धनभार त्या ठिकाणी वाढेल. ठीक आहे. मीन्स मग पुढं बघा, द मिनिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीज बाय 1 युनिट ॲट अ टाईम. म्हणजे अणूची संख्या मग 1ने वाढत गेली तर ऑब्व्हियसली त्याच्यावरची प्रोटॉनची संख्या ही सुद्धा 1ने त्या ठिकाणी वाढणार. ठीक आहे. पुढं बघा, मग यामुळे काय होतं बघा, हाऊ एव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. आणि आता इथं बघा आपण बघितलं होतं की आवर्तामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस बघत होतो तर आपल्याला त्या ठिकाणी आवर्तामध्ये काय दिसलं होतं की जी काही बाह्यतम कक्षा आहे ही सेम राहते, फक्त त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाते, वाढत जाते. असा पॉईंट आपण त्या ठिकाणी बघितला होता. आणि मग त्याच पॉईंटच्या आधारे इथं आपल्याला क्लिअर करायचे काय की बघा, हवं तर आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून त्या ठिकाणी बघू, कारणापासून काय होतं आहे बघा. मग याच्यामागचं कारण काय आहे की ज्यावेळेस आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो आहे तर अणु आकारमान जे आहे हे कमी कमी होत जाते. मग याच्यामागचं कारण काय, तर कारण असं आहे की आवर्तामध्ये ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो, वेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. सो द ॲटॉमिक नंबर इज इन्क्रीज बाय वन नंबर. जे एका संख्येने अणुअंक वाढत जातो आणि एकच्या संख्येने अणुअंक जर त्या ठिकाणी वाढत जात असेल तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी एका युनिटनं वाढतो. आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आहे म्हणजे ऑब्व्हियसली जर ॲटॉमिक नंबर 1ने वाढतो आहे तर एक इलेक्ट्रॉनची संख्या त्यामध्ये काय होत जाते आहे, सेम आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही 1नं त्या ठिकाणी वाढत जाते आहे. कसं, पुन्हा बघा, परत एकदा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल बघू. ठीक आहे. जो लिथियम आहे तर लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2-1. बघा काय येणार, 2-1. त्यानंतर बेरिलियम जो आहे, आता बघा ज्यावेळेस तुम्ही याला स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये बघणार तर या ठिकाणी किती शेल असणार आहेत, 2. ठीक आहे. याच एका शेलच्या माध्यमातून आपण सगळं बघूया. ठीक आहे. मग याच्या बाह्यतम कवचामध्ये बघा किती बघा, आतली जी काही कवच आहे त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. हे झालं आता लिथियम. बाह्यतम कवचामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल, 1 असेल. ओके. त्यानंतर बघा, आता पुढचं जे उदाहरण आहे लिथियम नंतर काय आहे, बेरिलियम. काय आहे, बेरिलियम. ओके. मग बेरिलियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे हा किती आहे, तर 4. मग 4 आहे तर बघा या ठिकाणी काय होतं आता की हीच जी काही स्ट्रक्चरल आहे मी त्यामध्येच तुम्हाला बेरिलियमचं पण या ठिकाणी आता दाखवतो आहे. तर यामध्ये काय घडतं आहे बघा की ऑब्व्हियसली याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस तुम्ही काढणार तर ते काय लिहिणार, 2-2. म्हणजेच पहिल्या शेलमध्ये सुद्धा याच्या 2 इलेक्ट्रॉन राहतील आणि दुसऱ्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. त्यानंतर पुढचा जो काही मूलद्रव्य आहे तो काय आहे, बोरॉन. काय आहे, बोरॉन. आता या ठिकाणी बोरॉनचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे, कोणाचा, बोरॉनचा, तर या बोरॉनचा जो ॲटॉमिक नंबर आहे हा किती आहे, 5. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती, 5. मग ज्यावेळेस तुम्ही याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढाल तर काय निघणार, 2-3. म्हणजे याच्यासुद्धा पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे आवर्तामध्ये काय होतं आहे की जे बाह्यतम कक्षा जी आहे ही तीच राहते आहे, फक्त या ठिकाणी काय होते की ॲडिशनल एक प्रोटॉन प्लस त्याचबरोबर एक इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी वाढती आहे. मग ह्यामुळेच काय होतं आहे बघा की ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लियस टू अ ग्रेटर एक्सटेंट अँड देअर बाय द साईज ऑफ ॲटम डिक्रीज. खूप सोपं आहे बघा. यामुळेच काय होतं आहे मग बघा, ज्यावेळेस म्हणजे वाढीव जो काही केंद्रकीय धनप्रभारामुळे म्हणता जे काही केंद्रकीय धनप्रभार जो आहे मीन्स न्यूक्लिअर चार्ज जे काही आहे हे काय होतं आहे त्या ठिकाणी वाढतं आहे. आणि या वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे काय होते, इलेक्ट्रॉन जे आहे हे केंद्रकाकडे काय होतात, अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जातं. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. कळलं मित्रांनो की आवर्तामध्ये जे काही ॲटॉमिक नंबर आहे हा 1नं वाढतो आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्रोटॉनची संख्या मीन्स धनभारसुद्धा वाढतो आहे, त्याचबरोबर एक इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा वाढते आहे.
म्हणजे आता या ठिकाणी शेल वाढत नाही आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी वाढतो आहे प्रत्येक मूलद्रव्यामध्ये, जसं आपण डावीकडं उजवीकडे जाऊ. आणि यामुळे काय होतं आहे की मग एक एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी वाढत गेल्यामुळे काय होतं आहे की केंद्रावरील जो धनप्रभार आहे, या धनप्रभारामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत हे काय होतं आहे की केंद्रकाकडे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी खेचून घेतल्या जातात. आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही त्या ठिकाणी खेचून घेत असेल तर ऑब्वियसली जे काही तुमचं अणूचं आकारमान आहे हे कमी होत जाणार. ठीक आहे. पुन्हा बघा खाली काही आपल्याला या ठिकाणी मूलद्रव्ये दिलेत आणि त्यांचा अणुत्रिज्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिली आहे. पुन्हा आपल्याला इज युअर ब्रेन पॉवरचे प्रश्न दिलेत. आता मित्रांनो, जसे तुम्ही पहिले प्रश्न सोडले थिंक इट, तसेच या ठिकाणी आहे. खूप सोपे आहे, यातसुद्धा काहीही अवघड असं नाही, हायपर होण्याची गरज नाही. बस पहिले आपण पिरियड्सच्या बाबतीत अभ्यास केला, आता आपल्याला फक्त ग्रुपच्या बाबतीत हा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, यामध्ये अवघड असं काहीच नाही. बघा मित्रांनो, फास्टली आपण हा पॉईंट क्लिअर करूया. बघा, मी सुरुवात करतो. यू विल फाइंड दॅट व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. नीट लक्षात घ्या की आता ज्यावेळेस तुम्ही ग्रुप्सच्या बाबतीत विचार कराल, आता या ठिकाणी हे जे काही मूलद्रव्य तुम्हाला त्या ठिकाणी दिलेत, ठीक आहे, हे मूलद्रव्य तुम्ही एकदम सिक्वेन्सली त्या ठिकाणी मांडून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याकडं सगळ्यात पहिला जो आहे तो येणार लिथियम. कोणता येणार? लिथियम त्या ठिकाणी येणार. ठीक आहे. लिथियम नंतर आपल्याकडं असणार आहे सोडियम. ठीक आहे. सोडियम नंतर त्या ठिकाणी असणार आहे पोटॅशियम. पोटॅशियम नंतर या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे रुबिडियम, RB. ओके. आणि त्यानंतर आपल्याकडे असणार आहे सेसियम, CS. ओके. म्हणजे अशाप्रमाणे आपण आता काय केलं आहे, या मूलद्रव्यांची मांडणी केली आहे. अँड धिस बिलॉंग्स टू द ग्रुप फर्स्ट. हे सगळे पहिल्या गणातील मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय दिसेल की यू विल फाइंड दॅट व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. म्हणजे जसं तुम्ही आता बघा गणामध्ये जसं तुम्ही काय करणार, वरून खाली जाणार, तर वरून खाली जात असताना तुम्हाला अणूचं जे काही आकारमान आहे हे वाढत गेलेलं दिसेल. का दिसेल? परत तोच प्रश्न बेसिकचा की जसं आपण या ठिकाणी गणामध्ये वरून खाली जात असताना अणूचं जे आकारमान आहे हे वाढत जातं. का वाढत जातं? कारण त्यामध्ये जे ठिकाण बाह्यतम कवच जे आहे, या बाह्यतम कवचाची संख्या काय होत जाते, 1 त्या ठिकाणी वाढत जाते. ठीक आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी आता जो लिथियम आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय निघणार? 2 1. म्हणजे याच्यामध्ये किती शेल झाल्या? 2. सोडियम बघा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, 2 8 1. याचं बघा या ठिकाणी याच्यातील जो काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या मात्र सारखी आहे, पण या ठिकाणी काय होत जातं आहे की आउटरमोस्ट शेल जी आहे, बाह्यतम कवचाची जी संख्या आहे ही 1 त्या ठिकाणी वाढत जाते आहे. त्यानंतर पोटॅशियमचं अजून म्हटलं तर एक उदाहरण बघू आपण. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. बघा 2 8. त्यानंतर आपल्याकडे 9 इलेक्ट्रॉन उरले, ते मी अशा स्वरूपात लिहिणार 8 1. ओके. म्हणजे बघा की गणामध्ये ज्यावेळेस तुम्ही वरून खाली जाणार तर या ठिकाणी काय होते की जे काही कवच आहे, कवचांची संख्या काय होत जाते, 1 त्या ठिकाणी वाढत जाते. मात्र या ठिकाणी काय होतं आहे की जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत यांची संख्या सारखी आहे, पण कवचांची संख्या त्याच्यामध्ये काय होत जाते, 1 वाढत जाते. आणि मग यावरूनच काय होतं काय बघा, बिकॉज पुढं बघा, यू विल फाइंड दॅट व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ठीक आहे. गणामध्ये वरून खाली जात असाल तर त्याची जी काही त्याचं जे काही आकारमान आहे हे काय होत जाणार, वाढत जाणार. मीन्स अणूचं आकारमान वाढत जाणार. का? तर त्याच्या मागचं कारण बघा, व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये वरून खाली जाणार तर एक कवच, एक कक्षा त्या ठिकाणी काय होत जाणार, वाढत जाणार. म्हणून देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. त्यामुळे काय होतं आहे की न्यूक्लियस म्हणजे जे काही केंद्रक आहे, जे काही केंद्रक असणार आहे त्या केंद्रकामधलं आणि जी काही बाह्यतम कक्षा असेल त्या बाह्यतम कक्षेमधलं अंतर त्या ठिकाणी काय होत जातं, वाढत जातं. ठीक आहे. हे प्रत्येक मूलद्रव्याचं वेगवेगळं जसं तुम्ही बघत जाणार. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस गोज ऑन
इन्क्रीजिंग. मग तुम्हाला गिव्ह द सायंटिफिक रिझनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो काय की व्हॉट इज द रिझन ऑर एक्सप्लेन, म्हणजे काहीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द रिझन टू वी इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस इन द ग्रुप्स, असं काहीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अतिशय सोपं उत्तर आहे की कवचांची संख्या 1 वाढत जाते, त्यामुळे केंद्रकाचं आणि बाह्यतम कवचाचं अंतर वाढत जातं, त्यामुळे अणूचा आकारमानसुद्धा काय होत जातो, वाढत जातो. ठीक आहे मित्रांनो, दोन्ही पॉईंट्स तुमचे म्हणजे व्यवस्थितरित्या क्लिअर झाले असतील अशी मी आता अपेक्षा करतो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे या 2 पॉईंटवरच आपला आधारित होता. उद्याचा जो आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स हा खूप इंटरेस्टिंग आहे, खूप सोपा आहे आणि खूप महत्त्वाचाही आहे. ठीक आहे, प्लीज जर तुम्हाला या ठिकाणी काही समजलं नसेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.